आणि बायको ही ऑफर आहे ना लय खास आहे, लिमिटेड पिरियड साठी. पुढच्या एका मिनिटात जर उत्तर दिलं नाही तर ऑफर संपला. आणि तुझा टाइम सुरू होतोय टिक टिक एक, टिक टिक दोन, टिक टिक तीन. नाही नाही, हे शक्य नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही माझ्या सोहाचं आयुष्य खराब करू नका. तुम्हाला जो काय त्रास द्यायचा तो मला द्या, माझा छळ करा, पण प्लीज माझ्या सोहाला सोडा प्लीज. ए फालतूची चर्चा नकोय. आणि तुला जर का हे सगळं थांबवायचं झालं ना तर एक काम करायचं, आपण तुझ्या आजूबाजूलाच कुठंतरी आहे, आपल्याला शोधून काढायचं. आपण दोघ आजी माझी नवरा बायको लपाछपीचा खेळ खेळतोय असं समज. आणि आपण आता जे बोलतोय ते फायनल आहे. डाव आहे ना आता तुझ्या हातात आहे. तूच काय ते ठरवायचं आणि तूच काय ते कळवायचं. बाबांची इच्छा होती तू डॉक्टर व्हावीस म्हणून. तेवढं एकच स्वप्न बघितलं होतं त्यांनी, पण तुला काय ग त्याचं? तू विसरलीस परीक्षा आहे ते. सोहा, सोहा, हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. या अशा गोष्टी होत असतात. या आधी अनेक स्टुडंटच्या बाबतीत असं झालेलं आहे. पण हे बघ, आता गप्प बसून चालणार नाही आपल्याला. काहीतरी हालचाल करावी लागेल. तू तू ताबडतोब तयार हो आणि कॉलेजला चल. मी तुझ्यासोबत कॉलेजला येतो. तुझ्या कॉलेजच्या डीनशी बोलतो. हे बघ तुला, आपल्याला गरज आहे. आपण काहीतरी धडपड केली तर यातनं काहीतरी मार्ग नक्की निघेल. तू चल, पटकन तयार हो, आपण निघूया. चल. सोहा, अगं दादा काय म्हणतोय ते ऐकतेस का तू? हं? चल बाळा, उठ, पटकन तयार हो, निघा. सोहा प्लीज असं करू नकोस. तुझ्या इथे बसून राहण्यानं तुझं अख्खं वर्ष वाया जाणार आहे, याचा तरी विचार कर. अगं याच एक्झामसाठी अख्खं वर्षभर मेहनत घेतली होतीस ना तू. तुझी ती मेहनत वाया गेलेली मला चालणार नाही. प्लीज सोहा, ऐक माझं. चल पटकन. सोहा, सोहा अगं काहीतरी बोल. अभि तुझ्याबरोबर यायला तयार आहे. आणि हे बघ बाळा, माझं मन सांगतंय सगळं काही ठीक होणार आहे. तू उठ ना, चल लवकर निघ. नाही आई, मला कुठेही जायचं नाही. आधी बाबा सोडून गेले, नंतर माझा तेजस मला सोडून गेला. मी खरंच एकटी पडले. मी एकटी पडली आहे. सोहा, बघ सोहा, तू अजिबात एकटी नाही आहेस. आम्ही आहोत ना. आई आहे, आत्याई आहे, मी आहे. बघ असा विचार सुद्धा मनात आणू नको, कळलं? दादा प्लीज, मी सगळ्यांनी मला त्या एकटीला सोडा. सोहा, तू प्रत्येक वेळेस आत्याईचं ऐकत आलीस की नाही? मला खात्री आहे तू आज सुद्धा माझं
आई आई काय झालं? आई हो, तुम्हीच अशा रडलात तर आम्ही कोणाकडे बघायचं? तुम्ही शांत व्हा बघू प्लीज. मीनाक्षी, आपल्या सोहाचं भवितव्य धोक्यात आहे ग. तिची स्वप्न, तिच्या इच्छा आकांक्षा सगळ्या धुळीला मिळत आहेत आणि आम्हाला हे डोळ्यासमोर दिसत असूनही आम्ही काही करू शकत नाही होत. मला खूप भीती वाटते ग. तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर माझ्या हसऱ्या खेळकर मुलीची अवस्था नाही बघवत ग मला. आई तुम्ही प्लीज शांत व्हा ना. मीनाक्षी, अगं मी कशी शांत राहू? मी आई आहे तिची. माझ्या हातात असताना तू सुहाचं भवितव्य वाचवायला तरी मी तेजसला या घरात घेऊन आले असते. तुला जर का हे सगळं थांबवायचं झालं ना तर एक काम करायचं, आपण तुझ्या आजूबाजूलाच कुठंतरी आहे, आपल्याला शोधून काढायचं. आई डाव आहे ना आता तुझ्या हातात आहे. तूच काय ते ठरवायचं आणि तूच काय ते कळवायचं. आई हे घ्या, पाणी प्या तुम्ही. या. आई आता तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. माझी खात्री आहे सगळं काही लवकरच नीट होईल. आपण तुझ्या आजूबाजूला कुठंतरी आहे, आपल्याला शोधून काढायचं.
आपण दोघं आजी माझी नवरा बायको लपाछपीचा खेळ खेळतोय असं समज. आणि आपण आता जे बोलतोय ते फायनल आहे. डाव आहे ना आता तुझ्या हातात आहे. तूच काय ते ठरवायचं आणि तूच काय ते कळवायचं. आणि हा धप्पा. बायको अपघात काय तुझ्या कांदण्याच्या करामाला पुजलाय का ग? हा? काय लपाछपीच्या डावात बी हारलीस तू माझ्याकडनं. बायको खरं खरं सांग, आठवण आली ना तुला? आपल्याला तू भाऊजी करून घेणार आहे ना? बरोबर बोलतोय ना मी बायको? बायको आता आपण परत तुझ्या घरी येणार आणि तूच आपल्याला घरी घेऊन जाणार. इन्व्हॉल्वमेंट असावी आत्याई, पण किती? सोहा तेजसमध्ये इतकी इन्व्हॉल्व्ह झाली होती की तिला तिचं करिअर, तिचं फ्युचर कशाचंही भान नव्हतं. पण आपण काय सांगायला गेलो तर ऐकूनही घ्यायला तयार नव्हती. अभि, अरे सोहानी तेजसवर खरं प्रेम केलंय. आणि खरं प्रेम असंच असतं, सगळं काही विसरायला लावणार. श्वेताचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुझ्या मनाची अवस्था काय होती ते आठवून बघ ना. आणि एवढंच कशाला, मीनाक्षीच्या बाबतीत जेव्हा मी पहिल्यांदा होकार देत नव्हते तेव्हा तुझ्या मनाची काय अवस्था झाली होती आठवतंय ना? आणि मग सोहाच फक्त दोषी असं कसं म्हणता येईल? हे बघ अभि, शेवटी मुलीची जात आणि सगळ्याच मुली काही खंबीर नसतात. मग तिला आपणच समजून घ्यायला नकोय का? हे बघा ताई, मला तिची अवस्था समजते, पण आता मी काय करू ते मला कळत नाही. तेजसही असा वेड्यासारखा वागला. त्यांना असं न सांगता जायला नको होतं. अरे यालाच तर खरं प्रेम म्हणतात. म्हणजे अरे तेजसचं सोहावर खरं प्रेम आहे म्हणून तर त्याने तिच्यासाठी एवढा मोठा त्याग केला. त्याने तिला मिळवण्याचा अट्टहास नाही केला. आणि सोहाची आपल्या बरोबरची नाती तुटू नये म्हणून तो असा न सांगता निघून गेला. एवढंच नाही तर जाताना घराचे पेपर्सही त्यांनी परत पाठवून दिले. अरे 5 कोटी ही काही कमी रक्कम नाहीये, पण तरी काय सांगून गेला तो, जेव्हा तुम्हाला जमतील तेव्हा द्या, जसे जमतील तसे द्या. अभि, अरे हे सगळं बोलायला ना खूप मोठं मन असावं लागतं आणि तेजसकडे ते मोठं मन आहे.
खरं तर एवढं मोठं मन असण्याची अपेक्षा मला आपल्या घरामध्ये दुसऱ्याच कोणाकडून तरी होती. नाही, हे सगळं तुझ्या बायकोमुळे घडतं याची तुला जाणीव आहे का? तिनेच खरं आपल्या घराचा सत्यानाश केला. आणि या सगळ्याचा जाब विचारायला गेला ना की ती नेहमीसारखंच वागणार ना. तेवढ्यापुरती माफी मागायची, डोळ्यातून थोडं पाणी काढून दाखवायचं आणि पुन्हा आहे तसंच. नाही, या सगळ्यांनी तुझं समाधान होत असेल, पण त्यामुळे तेजस परत येणार आहे का? नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे? तुम्ही घरी या, पण माझ्यासोबत नका येऊ प्लीज. अगं आता काय करते? अगं आपण तुझा नवरा आहे आणि आता तुझा भाऊजी बी होणार आहे का नाही? तू इन वन. अगं तुझ्या घरी येऊन तुझी आण बाण जान राखणार आहे आपण. प्लीज प्लीज, हे बघा, माझ्या बरोबर घरी येऊ नका. माझ्या घरचे माझ्याबद्दल काय विचार करतील याचा थोडा तरी विचार करा. अगं इडी का खुळी तू? तुझाच विचार करतोय म्हणून तर बोलतोय तुला. हे बघ बायको, आपण तुझी इमेज खराब केली का नाही? केली होती ना. आता ती इमेज आपणच सुधारणार. आता आपण घरी जायचं आणि सगळ्या गोष्टी करायच्या. काय करायचं ते ऐक आता. आलं का ध्यानात? हो, पण आता जास्त ट्याव ट्याव करायची नाही आणि मनाचा शांतपणा करायचा नाही. जेवढी वाक्य देणार आहे तुझ्या तोंडात तिथं जाऊन तेवढीच बडबड करायची. काय चल का माझी बायको? आई, तुला मीनाक्षी बाहेर जाण्याविषयी काही बोलली होती का? नाही, म्हणजे मगाशी किचन मध्ये आम्ही बोलत होतो तेव्हा ती काही म्हणाली नाही की बाहेर जाणार आहे. मग माझ्याशी बोलली आणि किचन मधनं बाहेर गेली फक्त. आता याच्यात तू वेगळं काय सांगतेस वहिनी? अजून तिचं नेहमीचीच सवय आहे न सांगता बाहेर निघून जायचं आणि परत आल्यानंतर जे तिला वाटतं ना ते कारण तुम्हाला ती देणार. आणि तुम्ही तरी काय करणार? हातावर हात ठेवून ती जे काही म्हणेल त्याच्यावर विश्वास ठेवणार.